जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द झाला। जमीन व्यवहारामधून गोखले बिल्डरना माघार घेतली तर विनाकारण मुरलीधर मोहोळांचं नाव ओढलं जातंय। पुण्यातील जनता सुज्ञ आहे असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी मोहोळांची पाठराखण केली। दुसरीकडे तिसरा अंक अजून बाकी आहे असं म्हणत दंगेकरांनी इशारा दिलाय। जैन बोर्डिंग प्रकरणी गोखले बिल्डरनं रविवारी रात्री अचानक माघार घेतली आहे। ही डील आता रद्द झाल्याचं जमाय। विक्री प्रकरणातून माघार घेत असल्याचं मेल गोखले बिल्डरनं बोर्डिंगच्या ट्रस्टींना पाठवलाय। डील रद्द झाल्याच्या मेलमध्ये काय आहे तेही बघूया। नैतिकतेचा मुद्दा म्हणून या व्यवहारातून आम्ही बाहेर पडतोय। जैन धर्मीयांच्या भावना आम्हाला दुखवायच्या नव्हत्या। विशेष म्हणजे अमित शहा रविवारी रात्री मुंबईमध्ये उतरण्याआधीच बिल्डरनं विक्री प्रकरणातून माघार घेतली। मुंबई विमानतळावर शहांच्या स्वागतासाठी मुरलीधर मोहोळही उपस्थित होते। दुसरीकडे धर्मादाय आयुक्तांनी डीलचे 230 कोटी गोठवले। वेगानं घडलेल्या या घडामोडींनंतर दंगेकर आणि राजू शेट्टींनी जैन बोर्डिंगला भेट दिली। बोर्डिंग विक्री रद्दचे पुरावे द्या तरच व्यवहार रद्द झाल्याचं मानू, अन्यथा आंदोलनाचा इशारा जैन मुनींनी दिलाय। पहिल्या दिवशी बोललो की या जैन धर्माचं असलेलं बोर्डिंग याच्या विटेला सुद्धा हात लावून देणार नाही। ही शक्ती मला इथूनच भगवान महावीरांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला सगळ्यांना मिळेल। कारण संत आणि देव यांच्याशिवाय हा देश चालत नाही ना। आपण त्यांची स्फूर्ती घेऊन जो मी समाजाला शब्द दिला तो आज मला खरा ठरल्यागत वाटतोय। आणि जोपर्यंत व्यवहार रद्द होऊन पुन्हा पूर्ववत या 3.5 एकर जागेवर एचएनडी बोर्डिंगचं नाव लागत नाही, ट्रस्टचं नाव लागत नाही, तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही। आमच्या आंदोलनाच्या ऍक्टिव्हिटी ज्या चालू आहेत त्या तशाच राहणार। जो चैरिटेबल ट्रस्ट होता है ना, उसका मेन अध्यक्ष चैरिटी कमिश्नर होता है और नियंता वो होता है। जब ट्रस्ट बोगस कागज बनाता है और बोगस डील पेश करता है तो चैरिटी कमिश्नर को, सीएम को और यहाँ के सांसद को, विशेषकर चैरिटी कमिश्नर को उसे रद्द करने का उसके पास में अधिकार है, क्योंकि उन्होंने बोगस कागज बनाए हैं। उन्होंने पूरा मंदिर ही गायब कर दिया है। लेकिन यदि 1 तारीख के पहले इस पर डील कैंसिल नहीं हुई तो 1 तारीख से पूरा देश इस पर आंदोलन करेगा, ऐसा मैं आपको आह्वान करूं। या प्रकरणी दंगेकरांनी तिसरा अंक बाकी असल्याचा इशारा दिलाय, तर काँग्रेसने मोहोळांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे। कोणाला जर खुमखुमी असेल आणि माझ्या विरुद्ध वैयक्तिक टीका करायची तर मला खुलं आव्हान आहे की आता तुम्ही माझ्याशी लढाच। कारण शेवटी आता मी योगींचा आशीर्वादच घेतलेला आहे आणि आता लढणारा कार्यकर्ता म्हणून माझी जी ओळख आहे ती करणार आहे। मुरलीधर मोहोळ जे आहेत हे त्याच्या मागचे सगळा कटकारस्थानाचा भाग होता। यांचा केंद्र सरकारमधून राजीनामा झाला पाहिजे आणि त्यातलं जे काळबेर आहे हे बाहेर आल्यानंतर तो व्यवहार शेवटापर्यंत जाऊ शकत नव्हता। आता मोहोळांना वाचवण्याकरता कुठेतरी हा जो असणारी जी खरेदी आणि सगळा जो करार आहे हा रद्द करण्याचा खटाटोप त्यांचा चाललाय। मोहोळचं प्रकरण अधिक प्रकर्षाने आलं, कारण मोहोळांना जर मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत असतील तर मोहोळांचा पण कार्यक्रम लावला पाहिजे की लावला गेलाय व्यवस्थित। अर्थात याचा अर्थ मोहोळ निर्दोष आहेत असं अजिबात नाही, मोहोळ दोषीच आहेत। अनेक लोक निवडणुका जवळ आल्या की प्रसिद्धी करता वेगवेगळ्या गोष्टी करत असतात। हा मुद्दा अतिशय स्पष्ट एका बिल्डरमध्ये आणि आमच्या जैन समाजामधला आहे। जैन समाजाच्या भावना समजून त्याच्यामध्ये जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होईल, विनाकारण मुरलीधर मोहोळांचं नाव त्याच्यामध्ये ओढून या ठिकाणी जे काही करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, पुण्याची जनता सुज्ञ आहे, त्यामुळे त्यांना ते सगळं समजतं। दरम्यान राजू शेट्टी आणि जैन मुनींसह देशभरातल्या 86 जैन मुनींची ऑनलाईन बैठक झाली। या बैठकीत बोर्डिंग प्रकरणात समाजावर अन्याय झाल्याचा सूर होता। जैन मुनींनी या प्रकरणात अजित पवारांवरही नाराजी व्यक्त केली आहे। पुणे शहर के पालक मंत्री हैं और जिनको मैंने 17 तारीख का मोर्चा निकलने के पहले ही मैंने हमारे भक्तों ने उनके लिए बाइट्स बना करके आह्वान भेजा है। उन तक क्यों नहीं पहुंचा मुझे पता नहीं है, और पहुंचने के बाद वो क्यों नहीं आए हैं। तो पालक मंत्री अभी तक एक कोई प्रकार वर्डिंग, एक प्रकार कोई सेंटेंस पर की बात उनकी आई नहीं है, ये गलत बात है। दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी जैन मुनींना भेटले आणि त्यांना पाठिंबा जाहीर केला। मागणी केलेली आहे की याच्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी चुकीचे रिपोर्ट, चुकीच्या त्या ठिकाणी नाही का घटनाबाह्य काम केलं असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि त्याचबरोबर ट्रस्टींवर
जबरातली जबर कारवाई व्हावी. म्हणजे नुसतं करार रद्द नाही व्हावा, तर ट्रस्टींनी या ठिकाणी सार्वजनिक पदाचा गैरवापर केला, सार्वजनिक न्यास विकला म्हणून त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कठोर कारवाई करण्यात ही आमची मागणी आहे. या घडामोडींदरम्यान जैन समाजाचा पुणे, संभाजीनगर आणि नाशिकमध्येही मोर्चा निघाला. बहुत अच्छी बात है कि महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने कहा है कि जैसा हम चाहते हैं वैसा होगा, समाज चाहती वैसा होगा. तो हम उनसे यही कहना चाहेंगे कि अब कहने का समय नहीं है, आप तुरंत यहाँ आइए और उसे मूर्त रूप कर दीजिए, जिस सारा पूरा जो अशांति का वादल है पूरा शांत हो जाएगा.